नमस्कार मंडळी, आज संक्रांतीचा दिवस. सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. अर्थातच शिल्पा आज मॅजिकल फूड सिक्रेटतर्फे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे आणि सगळ्यांना संक्रांतीबद्दल खूप 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 मनापासून शुभेच्छा. चला तर आता आपण इथे सुगडं पूजन चालू केलेले आहे. त्यात आपण पहिल्यांदा सुगडं मांडलेले आहेत. त्यात तांदूळ घातलेले आहेत. कुठलंही धान्य तुम्ही घालू शकतात. नंतर हरभरे, गव्हाच्या ओंब्या, बोरं, ऊस, गाजर हे की ह्या दिवसात नवीन पीक येतं, त्याच्यामुळे ते पूजेसाठी आपण मांडत असतो आणि त्याची पूजा करून आपण त्यांचे म्हणजे अन्नधान्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत असतो की तुम्ही आमच्यावर आयुष्यभर अशीच कृपा राहू द्या आणि असंच भरभरून पीक येऊ दे, असे आपण देवाकडे मनापासून प्रार्थना करत असतो. त्याच निमित्ताने त्या धान्यांची पण पूजा होत असते, बरोबर ना? आणि आमच्याकडे हे सुगडं मांडल्यानंतर त्याला झाकून ठेवण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी त्याच्यावर दिवा लावून पेटवला जातो. आमच्याकडे तो झाकून ठेवला जातो आणि येणाऱ्या 5 सवाष्णींना ते सुगडं दान केले जाते व तिची ओटी भरली जाते, असा रिवाज आहे. तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने हे पूजन करतात मला नक्की सांगा. आमच्याकडे तरी हीच पद्धत आहे. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणच्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने संक्रांत साजरी होते. आणि संक्रांतीला काय काय तुम्ही करतात ते पण मला नक्की सांगा. तुमच्या इथे कशा प्रकारे पूजा झाली किंवा केली गेली किंवा करत आहात ते पण सांगा. आणि तुम्ही पूजेसाठी कुठल्या वेळात पूजा करतात? सकाळी लवकर करतात का दुपारी केली जाते? नैवेद्याला तुम्ही काय काय बनवतात? आणि आज मी कृष्णासाठी खास एक गिफ्ट आणलेलं आहे, कृष्ण भगवानांसाठी. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. काय असेल ओळखा बरं. ओळखता येतं आहे का कोणाला? नाही ना? चला मग पुढे मी दाखवेलच तुम्हाला. माझा देव्हारा पण मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्याकडे छोटी रूम आहे, माझा हॉल, आणि त्याच्यात कोपऱ्यातच साईडला तुम्हाला लाकडी देव्हारा दिसत आहे. तिथे माझे सगळे देव असतात. आणि मला देव्हाऱ्यात म्हणजे इतकं प्रसन्न वाटतं पूजा करायला. तर मी सकाळचा कमीत कमी 10 ते 15 मिनटं तरी वेळ देवासाठी राखीव ठेवते. आणि मला ती पूजा केल्यानंतर खरंच अतिशय प्रसन्न वाटते. देवांसाठी कपडे आणणं, त्यांना हार घालणं, नवीन नवीन प्रकारचे फुलं आणणं, पांढरे, पिवळे, लाल, गुलाबी, सुवासिक फुलं आणणं, अगरबत्ती, धूप, कापूर, आणि ह्या गोष्टीची मला अतिशय आवड आहे. त्यामुळेच माझ्या देव्हाऱ्यात मला म्हणजे असं वाटतं की मी एक मंदिरातच जाऊन देवाची पूजा करते की काय, इतकं मला प्रसन्न वाटतं. हे बघा, अशा प्रकारे आपलं आता सुगड पूजन झालेलं आहे. आता अर्थातच ते सुगड आपण झाकून ठेवणार आहोत. आमच्याकडे तरी हीच पद्धत आहे. प्रत्येकाकडची पद्धत वेगवेगळी. आणि आता मी माझा देव्हारा पण तुम्हाला दाखवते. 1 मिनटं, आधी सुगड झाकून घेऊया. कुठल्याही नवीन कपड्याने तुम्ही ते झाकून ठेवले पाहिजे किंवा ठेवण्याची प्रथा आहे. आता प्रत्येकाकडे कसं होतं आहे ते काही मला माहीत नाही, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असावी असं मला वाटतं आहे. हे बघा, अशा रीतीने आपण सुगड पूजन किंवा वंशपूजन केलेले आहे. हे बघा, धूप, दीप, अगरबत्ती यांचा वास आणि दरवळ घरातलं वातावरण नक्कीच प्रसन्न करून जातात. आणि ह्याच गोष्टींमुळे खरंच शरीरात एक पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता तयार होते. आता हा बघा माझा देव्हारा छोटासा. तुम्हाला दिसतंय का कृष्ण भगवानाला मी काय दिलेलं आहे? बघा, पतंग आणि मांजा उडवायला. कारण की आता संक्रांतीचा दिवस आहे ना, मग त्याने पण तर उडवायला पाहिजे, हो की नाही? आपला लाडका भगवान आहे तो. आणि हे माझे बाकीचे देव, विठ्ठल, रुक्माई,
गजानन महाराजांचा फोटो आहे, तुळजाभवानी माता आहे, शंकराची पिंड आहे, अन्नपूर्णा आहे, आमची कुलदेवी आहे मुदाई माता कोल्हापूरची, साताऱ्याकडची. आणि अशा रीतीने सुगड पूजन झाल्यानंतर अर्थातच नैवेद्याचं ताट पण रेडी आहे. त्यात आहे कटाची आमटी, भात, भजे, कुरडई, पापड. आणि अशा प्रकारे मेसच्या मुलांसाठी, अर्थात मैत्री मेस माझीच आहे ना, तर त्यांच्यासाठी पण हे बघा कटाची आमटी केलेली आहे, भात केलेला आहे, पुरणाच्या पोळ्या आहेत. ह्या मी काहीच दाखवत आहे, काहींचे टिफिन्स गेले आहेत, काही जाणारे आहेत. हे गरम गरम दूध आहे, तूप घरच्या गाईचं आहे, भजे आहेत, आणि हे आहे गरम गरम आपला भात. कसा वाटतोय मेनू सगळं सांगा.